किंवा काही काही घरं अशी असतात की ज्याच्यामध्ये गेल्यानंतर प्रत्येकाला त्रास नाही पण स्पेसिफिक एखाद्या व्यक्तीला तिथं त्रास होतो. आता हा सगळा एनर्जीचा खेळ आहे, इथं मॅजिक काहीच नाही. म्हणजे तुम्ही निव्वळ नैऋत्यात काय तर बेडरूम केली, तिथलं किचन काढलं, तिथं बेडरूम केली, तोडफोड करून लाखो रुपये खर्च करून, म्हणून तुम्हाला ते लाभणार नाही. की पूर्वीच्या वाड्यांना खिडकींना झरोके असायचे प्रत्येक, किंवा तुम्ही पूर्वीचे जुने स्ट्रक्चर्स बघा कॉलेजेसचे सुद्धा, खिडक्यांना झरोके असायचे. रिझन काय होतं त्यामागे? म्हणजे आता आपण म्हणतोय की पूर्वीचे लोक जास्त लाईफ स्पॅन जास्त होता, आताच्या लोकांचा लाईफ स्पॅन कमी आहे. द रिझन वॉज, सगळ्यात मोठा एक गैरसमज आहे की दक्षिणमुखी प्लॉट किंवा दक्षिणमुखी घराविषयी. आणि हा म्हणजे महाराष्ट्रातला मला वाटतं की 99.99% घरांमध्ये हा दोष. ब्रह्मस्थानात झोपलात तर शारीरिक तक्रारी किंवा आरोग्याच्या तक्रारी होतात. आणि लोक 30-30, 40-40, 50-50 लाखाचं घर बांधतात. इंजिनियर त्यांना म्हणतो की हे बघा ब्रह्मस्थान तुमचं ठेवलंय परफेक्ट ॲज पर वास्तू मी केलंय, आणि नंतर एक 2-4 वर्षांनी तोडफोड चालू करतात. बरेच लोक भाड्याच्या घरात राहतात, मग त्यांच्यासाठी तुमचं काय सजेशन असेल? आर्टिफिशियल प्लांट्स हे फक्त फोटोजेनिक आहेत, त्यांनी तर उलट निगेटिव्हिटी खूप येते. म्हणजे ज्यावेळेस तुमच्यासोबत निगेटिव्हिटी एखादी अटॅच व्हायला बघते किंवा एखादं ब्लॅक मॅजिक तुमच्यावरती केलं जातं, पहिल्यांदा तुमच्या त्या चंद्राला टार्गेट केलं जातं. देवावरचा तुमचा विश्वास पण हळूहळू उडायला लागतो.